गाईज सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते माझ्या डीएमला मेसेज पडून एक की ताई तुमचे फॉलोअर्स कमी आहेत, आमचे तर भरपूर फॉलोअर्स आहेत, तरी का आम्हाला मिळालं नाही इंस्टाग्रामच्या ब्रँड अँबॅसेडरकडून काम का मिळालं नाही. तर तुमचे ते प्रश्नांचे सगळ्यांचे उत्तरं मी देणारच आहे. विशेष म्हणजे मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. त्याच्यानंतर माझा होममेड सोपचा जो बिझनेस चालू केलेला आहे मी आता, तो पण चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याचेही व्हिडिओ टाकते. त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट आहे, माझे विविध प्रकारचे मेकअपचे व्हिडिओ पण सोडलेले आहेत. परंतु ते सगळं बाजूला ठेवा, पण सर्वात आधीपासून मी इन्स्टाला व्हिडिओ बनवते, त्याची मला फार आवड आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही काही नवीन नाही आहेत माझ्या इन्स्टाला. त्याच्यानंतर मला सगळ्यांचे तेव्हाही प्रश्न होते की तू एवढे व्हिडिओ बनवते, एवढे रील्स टाकते, तुला काय मिळतं त्याच्याकडून. तर नक्कीच मला काही मिळत नव्हतं, परंतु प्रत्येक दिवस सारखा नसतो. एक दिवस संधीचं सोनं मिळतं आणि ते मी केलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या इन्स्टाला मी मेकअप करतानाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यानंतर मी सोपचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर सर्वात महत्त्वाचं असं आहे, जो दिखताय वो बिकताय, बरोबर ना. तर मी जे टाकलं, साबणाचे व्हिडिओ टाकले, त्याच्यानंतर मी मेकअप करताना व्हिडिओ टाकले, हे माझे व्हायरल नाही झाले, माझे स्वतःचे व्हिडिओ. त्याच्यात पण क्वचित व्हिडिओ व्हायरल झालेले जे आहे ते मी तुमच्यासोबत स्पष्ट बोलते. पण माझी जी फ्रेंड आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्या फ्रेंडमुळे मी फेमस झाली किंवा माझ्यामुळे ती फेमस झाली किंवा तिच्यामुळे मी फेमस झाली, जे तुम्हाला समजायचं ते. तर तिचे माझे व्हिडिओ जर टाकले तो एवढा शेअर केला जातो, त्याला लाईक नसतं, त्याला कमेंट नसतात, पण तो शेअरिंग एवढा असतो की त्या शेअरिंगचा फायदा मला आज झालेला आहे. तर तुमच्या आईचा भोसडा चालेल इंस्टाग्रामवाले, सॉरी मी शिवी दिली, माफ करा. तर तुमच्या शेअरिंगमुळे माझं आज एवढं मोठं काम झालेलं आहे, तुमच्यामुळे मला काम मिळालेलं आहे. सॉरी मी शिवी द्यायला नव्हती, माफ करा मला. तर मग एवढे व्हिडिओ आहेत, प्रश्न असा आहे मला, तर एवढे व्हिडिओ होते, तोच व्हिडिओ का शेअर झाला. तर बाकीचे कदाचित त्यांच्या आयडी वरून नाही, फेक आयडी वरून माझ्याकडे रील्स बघायला येतात, माझ्या स्टोरीज बघतात. मला असं म्हणायचंय, तुम्ही फेक आयडी 1 सोडून 100 बनवा आणि 100 जणांना व्हिडिओ शेअर करा. त्यात फायदा तुमचा नाही, माझाच होणार आहे. सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं तात्पर्य असं आहे की लोकांना जलसी एवढी आहे की प्रगती पाहिली जात नाही. अरे तुमच्याकडे नोकऱ्या आहेत, तुम्ही चांगल्या चांगल्या पदावर आहेत, त्याच्यानंतर कोणी चांगल्या ठिकाणी बिझनेसमॅन आहे माझ्याहीपेक्षा मोठा. तर मला असं म्हणायचं आहे की माझा हेवा करण्यापेक्षा मला तुमचा हेवा करायला पाहिजे ना, मी तुमचा हेवा करायला पाहिजे ना. तुम्ही नोकरीला आहे, मग तुम्ही माझा काय हेवा करतात. आणि चांगली गोष्ट आहे, हेवा करतात ना तर चांगल्याच गोष्टीचा करा, वाईट गोष्टीचा नाही. तर पुन्हा एकदा मी इंस्टाग्रामचे मनापासून आभार मानते. माझ्याने जर काही चुकीचं बोललं गेलं असेल तरी माफ करा. पण तुम्ही जे काम चालू ठेवले सातत्याने की व्हिडिओ शेअरचं, ते विसरू नका, कारण तुमच्याचमुळे मी आज मोठी झालेली आहे. सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि नक्कीच तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा, आणखी माझी उंच भरारी होईल. असं म्हणतात ना की निंदकाचे घर असावे शेजारी, पण माझ्या शेजारी तर निंदकाचे घर नाहीये, पण ज्या ठिकाणी मी वावरते तिथं माझे निंदक आहेत. आणि तुम्ही हे पण लक्षात ठेवा, जेवढे निंदक आहेत तेवढे शुभचिंतक पण आहेत माझेवाले. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की यार आपला फ्रेंड सर्कल मोठा आहे, मग तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमचे जर 10 मित्र असतील ना, त्याच्यात 10व्या नंबरचा माझा फ्रेंड असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही ज्यांना जाताना सांगायला, त्या ज्यांच्या जवळ जाऊन सांगून दाखवतात ना, ते आम्हाला येऊन सांगतात. तरी ठीक आहे, तुम्ही निंदा अशीच करत राहा, माझी प्रगती अशीच होत राहील. पुन्हा एकदा धन्यवाद आणि पुन्हा माफ करा जर शिवी दिली गेली असेल चुकून तर, सॉरी.